नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फ्लावर भजी। त्यासाठी इथे मी फ्लावर अशा प्रकारे निवडून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार एक थोडंसं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, इथे आपल्याला तेल लागणार आहे, लाल तिखट, जिरे, हळद आणि खायचा सोडा लागणार आहे आपल्याला। आता हे आपल्याला अगोदर 50% फ्लावर शिजवून घ्यायचे। तर इथे फ्लावर शिजवून घेतलेला आहे मी। तर आता आपण भजीचं पीठ तयार करून घेऊया। इथे तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला। इथे तांदळाच्या ऐवजी कॉर्नफ्लोअर टाकलं तरी चालेल। बेसन, चवीनुसार मीठ, हळद थोडीशी, लाल तिखट अर्धा चमचा, जिरे, खायचा सोडा थोडंसं टाकायचं आपल्याला। पाणी मिक्स करू यामध्ये थोडंसं। आपण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचे, मीडियम करायचे। आता यामध्ये फ्लावर मिक्स करूया। तर आता आपण लगेच भजी तळायला घेऊया। तेल आपलं इथं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण भजी सोडूया। तुमच्या आवडीनुसार इथे लहान मोठे टाकले तरी चालेल। आता ही भजी आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये कच्चे नाही राहणार, छान तळे जातील आतमधून आणि कुरकुरी सुद्धा होतात। आता आपण पलटी करून घेऊया। तर आपले भजी तळून झालेले आहेत, आपण डिशमध्ये काढून घेऊया। कुरकुरी झालेत एकदम। तर तुम्ही बघू शकता इथे आपले फ्लावर भजी तयार आहेत, एकदम कुरकुरीत झालेत। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।